नमस्कार मित्रांनो, सन 2020 ते 2022 या दरम्यान निसर्ग चक्रीवादळ व इतर वादळे आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तसेच इतर लोकांनाही त्याचा त्रास झाला। काहींच्या मालमत्ता बुडाल्या, काहींचे घर पत्रे उडाली, काहींचे मालमत्तेचे नुकसान झाले। या सर्वांचं भरपाई म्हणून शासनाने जी.आर. काढला आहे। याच्या आधीही शासनाने वेळोवेळी मदत दिली आहे, पण त्यातून काही बाधितांना मदत द्यायचे राहून गेलेले होते। त्या संदर्भात आज हा जी.आर. आलेला आहे। त्यामुळे या जी.आर. मध्ये कोणती माहिती दिलेली आहे त्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी दिनांक 27 मार्च 2024 रोजी काढले आहे। यामध्ये या शासन शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी हे शुद्धीपत्रक आहे। यातून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्यांची भरपाई देण्यासाठी शासनाने हे शुद्धीपत्रक काढलेले आहे। शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले व इतरांचे मालमत्तेचे नुकसान झाले यांना मदत करण्यासाठी शासनाने 112,39,21,000 रुपये एवढे सुधारित प्रपत्रक काढून या बाधितांना मदत करण्यासाठी ही रक्कम दिलेली आहे। तर मित्रांनो, हा जी.आर. महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर आपण बघू शकता। तर यासोबत त्यांनी विभागवार प्रत्येक जिल्ह्याची यादी दिलेली आहे। त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम वाटप करण्यात येणार आहे, त्यासोबत त्यांच्या प्रस्तावानुसार त्यांचे दिनांक दिलेले आहे आणि कुठल्या नैसर्गिक आपत्तीचे दिनांकही दिलेले आहे। त्यानुसार आपण माहिती बघूया। यामध्ये मित्रांनो विभागवार माहिती दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या समोर त्यांच्या रकमा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी कोकण विभागात ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे, शेतपिकांचे नुकसान झाले आहे, घरांचे नुकसान झाले आहे, मृत जनावरांचे पैसे वेगळे, तसेच ज्या ठिकाणी 2 दिवसापेक्षा जास्त वेळ घरं त्या ठिकाणी बुडून राहिलेली आहेत, मत्स्य व्यवसाय बाधित झाला आहे त्यांचे नुकसान, तसेच कारागीर यांचे नुकसान झाले आहे, दुकानदार यांचे नुकसान झाले आहे। मग ज्या विभागानुसार घटकानुसार ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या सर्वांची रकमा प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। आपल्याला त्या या ठिकाणी बघायला मिळतील। तसेच समोर नागपूर विभाग आहे। नागपूर विभाग आणि नागपूर विभागातील जिल्हे त्यांच्या प्रत्येक क्षेत्रानुसार असलेले बाधित आणि त्यांच्या रकमा या ठिकाणी या जी.आर. मध्ये देण्यात आलेले आहे। तसेच पुढे नाशिक विभाग आहे। नाशिक विभागात पण जिल्ह्यानुसार ह्या रकमा वाटप करण्यात आलेल्या आहे आणि पुढे अमरावती, पुणे या विभागातीलही रकमा या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या आहेत। तर मग या जी.आर. मध्ये सर्व यादी जिल्ह्यानिहाय विभागनिहाय या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मग कुठल्या जिल्ह्याला आणि कुठल्या विभागाला किती रक्कम मिळाली आहे हे या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना 112,39,21,000 रुपये वाटप करण्यात आलेले आहे। तरी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।